पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पावसाचे पाण्याने रेन वॉटर हार्वेस्टिंग जर केलं आणि बोरचं पुनर्भरण जर केलं तर पाण्याचं भविष्यातील पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. त्यासाठी आपण या ठिकाणी घराच्या छतावरचं पाणी रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या पद्धतीनं बोरमध्ये सोडून त्याचं बोरचं पुनर्भरण कसं करायचं आणि त्याचबरोबर घरगुती पाण्याच्या टाकीमध्ये ते पावसाचं पाणी साठवून घरगुती वापरासाठी कसं आणायचं याचं प्रात्यक्षिक आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी आमच्या घराचं जे छत आहे एक 25 बाय 25 फूट आणि दुसरं 1100 स्क्वेअर फुटाचं छत आहे. या दोन्ही छताचं पाणी पन्हाळी जोडून आपण ते पाण्याची टाकी आणि बोरमध्ये घेणार आहोत. त्याचं हे प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी बघू. सर्वांना हे करण्यासारखं घरगुती साधनांचा वापर करून आता आपण या ठिकाणी एक 25-30 फूट PVC पाईप 2 इंच 3 बेंड आणि एक टी याचा वापर करून आपण हे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं प्रात्यक्षिक या ठिकाणी करणार आहोत. त्याचं जे पन्हाळं बाहेर निघलेलं आहे, पन्हाळ्यामधून येणारं पाणी बोरमध्ये घेण्यासाठी या पन्हाळ्याला पाईपला आपण या ठिकाणी 2 इंचाचा एक PVC पाईप लावलेला आहे. पडला आता माहिती आहे. आपण घराच्या छतावरून जे पन्हाळा निघलेला आहे, पावसाचं येणारं पाणी 2 इंची पाईप PVC पाईप जोडून आपण ते बोरपर्यंत आणलेलं आहे. यामुळं छतावर जे पावसाचं पाणी पडणार आहे, पाऊस पडल्या ते पाणी वाहून या बोरजवळ येणार आहे. आता या बोरमध्ये पाणी सोडत असताना एक प्रामुख्याने काळजी आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. या बाजूने जो विटाचे तुकडे लावलेले दिसतात त्या ठिकाणी आपण बोरच्या साईडला 1 मीटर बाय 1 मीटरचा खड्डा घेऊन त्यामध्ये मोठे दगड, छोटे दगड, वीट आणि वाळू याचे तो खड्डा भरत आणून त्याचं फिल्टर पीठ तयार केलेलं आहे. जेणेकरून हे पाणी तिथं सोडल्यानंतर ते फिल्टर पीठमध्ये तो फिल्टर होईल. आल्याला पाणी पाचोळा, गाळ, माती ही या ठिकाणी फिल्टर होईल आणि ते चांगलं फिल्टर झालेलं पाणी बोरमध्ये पर्क्युलेट होईल. त्यामुळं बोरमध्ये घाण जाणार नाही, फक्त शुद्ध गाळलेलं पाणीच बोरमध्ये जाऊ शकतं अशी रचना या ठिकाणी केलेली आहे. तंत्रशुद्ध पद्धतीनं फिल्टरचा वापर या ठिकाणी फिल्टर पीठ तयार केलेला आहे. जर फिल्टर पीठ तयार करायचं नसेल, डायरेक्ट छतावरचं पाणी जर आपल्याला बोरमध्ये डायरेक्ट सोडायचं असेल, त्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी बोर आणि वरचं छताचं जे पन्हाळं आहे त्यामध्ये आपल्याला फिल्टर लावणं गरजेचं आहे. मग तो ठिबक सिंचन वापरतो त्या पद्धतीचा फिल्टर असेल किंवा वेगळ्या पद्धतीचा फिल्टर जर लावला तर ते पाणी गाळून बोरमध्ये जाईल. पाणी गाळल्याशिवाय बोरमध्ये डायरेक्ट सोडणं हे घातक आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे की बोरमध्ये घाण जाणार नाही. जर फिल्टर पीठ करणार नसेल तर त्यासाठी फिल्टर वापरला पाहिजे. जर फिल्टर नसला वापरायचा तर मग फिल्टर रिचार्ज पीठ घेणं गरजेचं आहे. 1 फूट बाय 1 फूट तो दगड, माती, विटांनी भरून आणायचा आणि तोच फिल्टर झालेलं पाणी बोरमध्ये आपल्याला सोडायचं आहे. आता दुसरं याबरोबरच बोरचं रिचार्ज करत असताना आपल्याला छताचं जे पाणी आहे ते आपण घरगुती साठवायला सुद्धा वापरू शकतो. या ठिकाणी मी एक छोटंसं पाण्याच्या टाकीचा घरगुती पाण्याच्या टाकीला आपण घेतला. प्रथमतः छतावरून आलेलं पाणी 200 लिटर बॅरलमध्ये जाईल. ते घरगुती 200 लिटर पाणी आपल्याला घरगुती धुणे, भांडे यासाठी वापरता येईल. आणि दुसरं बॅरल भरल्यानंतर तेच पाणी, उरलेलं पाणी आपल्याला बोरमध्ये रिचार्जिंगसाठी वापरता येईल. जो म्हणजे 600 आणि हा 1200 म्हणजे 1800 स्क्वेअर फूट जो स्लॅब आहे त्याचं सर्व पाणी या ठिकाणी येणार आहे. जर साधारणतः या पावसाळ्यामध्ये 600 मिलीमीटर पाऊस जर पडला
तर या माध्यमातून साधारणतः लाखभर लिटर पाणी आपण रिचार्ज करू शकतो आणि वर्षभराचं पाणी बोरमध्ये आपण साठवू शकतो. म्हणून ही अतिशय रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम ही अतिशय सोपी पद्धत आहे. यासाठी एक 25 फूट 2 इंची PVC पाईप, 2-3 बेंड आणि एक टी याचा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे. ही पाण्याची टाकी ही पूर्वीचीच घरची आहे, त्याच्यामुळं तोही खर्च आपल्याला वाचलेला आहे. या साहित्यासाठी साधारणतः 500 रुपये खर्च आलेला आहे. आणि दुसरा एक आपण इकडल्या बाजूनं दुसऱ्या स्लॅबचं सुद्धा पन्हाळ आपण 2.5 इंची पाईपाच्या साहाय्याने जोडलेला आहे. हे घरीच असलेले PVCचे तुकडे जमा करून घरगुतीच कोणताही खर्च न करता या स्लॅबचं पाणी आपण ते इथं बोरमध्ये रिचार्ज पीटमध्ये घेतलेलं आहे. याच्या माध्यमातून सर्वांनी जल पुनर्भरणाचं काम आपल्याला करता येणार आहे. पाण्याचा साठा ज्या प्रमाणात होतो त्या प्रमाणात आपल्याला उपसा होतो, त्या प्रमाणामध्ये पुनर्भरण होत नाही. म्हणून पुनर्भरणाची ही अतिशय सोपी आणि कमी खर्चातली पद्धत आहे. आता या ठिकाणी आपण पावसाचं पडलेलं पाणी जे बोरचं पाणी आपल्याला पन्हाळ्याच्या माध्यमातून येतं, या ठिकाणी आपण प्रात्यक्षिक बघत आहोत. छतावर पडलेलं पावसाचं पाणी या PVC पाईपाच्या माध्यमातून या टाकीमध्ये पडत आहे. हे पाणी आपल्याला घरगुती वापरासाठी साठवून ठेवता येतं. या तातडीच्या काळामध्ये वीज वादळ झालं आणि लाईट जर गेली, तेच पावसाचं पाणी आपण साठवून ठेवलं असेल तर किमान 2 दिवसाचं धुणा भांड्याचं पाणी आपल्याला या ठिकाणी या माध्यमातून मिळणार आहे. ही अतिशय सोपी पद्धत आहे. यासाठी बाकीचं दुसरं काही अतिरिक्त खर्च करण्याची गरज नाही. आणि ही टाकी भरल्यानंतर आपण हेच पाणी बोरला रिचार्जसाठी घेऊ शकतो. या ठिकाणी टाकीमध्ये पाणी घेतल्यानंतर तेच पाणी आपण बोरमध्ये रिचार्जसाठी घेतलेलं आहे. या ठिकाणी पाणी रिचार्जमध्ये येण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. ठीक आहे, दिसतं ना का? हां, या पद्धतीनं छतावरचं पाणी आपण बोरमध्ये पुनर्भरण करताना दिसत आहे. अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीनं बोरचं पुनर्भरण आपण या ठिकाणी करू शकतो. आणि जमिनीमध्ये जे पुनर्भरण केलेलं पाणी आपल्याला भविष्यामध्ये वर्षभर वापरासाठी कामं येऊ शकतं. म्हणून आपलं सर्वांचं कर्तव्य आहे की जास्तीत जास्त रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपयोग करून घरगुती वापरासाठी आपण पाण्याचं साठवणूक करू शकतो किंवा बोरचं पुनर्भरण आपण या ठिकाणी साध्या सोप्या पद्धतीने करू शकतो. फोटो भी घेते सोमय. त्यात नीट फिटिंग करू. एका गाडीला फोटो कोण तर बोली कुठं बोली दोन सुलोचन नाही लावलं ना. पडताना राहतो शूटिंग काढायची. अजून आपण पुरं पॅक नाही केलं ना. आता नंतर सुलोचन आपल्याला हे काढायचं होतं म्हणून आपण सुलोचन नाही लावलं का. ते नंतर लावून टाकू, पॅक करतोय. वर पण पॅक करू. हे काय स्वरूपात तुला आता लोकांना ट्राय आहे ना, ट्रायल बेसवर बघायला. हां मग हे त्यासाठी आपण